नमस्कार. मी डॉक्टर जवाहरलाल शाह. आज आपण जाणून घेऊया की ऑटिझम म्हणजे काय? ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. ह्या मुलांचा हा एक मेंदूचा आजार आहे, की ज्याच्यामध्ये ह्या मुलांचा राइट ब्रेन डेव्हलपमेंट आणि लेफ्ट ब्रेन डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये जो फरक असतो, त्यामुळे जो काही त्यांच्यात लक्षणं येतात, जसं की ती मुलं आहे ना स्वतःमध्येच मग्न असतात. ह्या मुलांना त्यांच्या इतर वातावरणाशी किंवा घरातल्या इतर नातेवाईकांशी काहीच जास्त कम्युनिकेशन नसतं. म्हणजे ते त्यांच्याशी जास्त बोलत नसतात. त्यांना ऐकू येत असून त्यांना हाक मारली तरी ते लक्ष देत नाहीत. ते त्यांच्याच खेळण्यामध्ये किंवा त्यांच्याच जगामध्ये रममाण असतात. त्यांना घरातली एखादी साधी वस्तू जसं की अगदी एखादा रुमाल किंवा एखादी रिबन किंवा एखादा कागदाचा तुकडा हे मिळालं तरी त्याच्याशी ते तासनतास खेळत बसतात. ह्यांना खेळायला मुलं किंवा ह्यांना त्यांच्याबरोबर त्यांचे इतर नातेवाईक की मामा, मावशी आलेत किंवा घरात काका-काकी, आई-वडील ह्यांच्याशी ते मुलं फार बोलत नसतात किंवा त्यांच्याशी त्यांना काही काहीच घेणं-देणं नसतं. तर बऱ्याच वेळेला पालकांना कळत नाही, की हा असा का वागतोय? ऐकू येत नसेल का? दुसरा काही त्रास असेल का? हा बोलत का नाहीये? तज्ञांच्याकडे जाऊन त्याच्या तपासण्या केल्या जातात आणि त्यावेळी कळतं, की ह्याला ऐकायला तर व्यवस्थित येतंय. ह्याची ऑडिओमेट्री जी नॉर्मल आहे, ह्याची बेरा टेस्ट नॉर्मल आहे. मग हा बोलत का नाहीये? तर अशा वेळी ह्या मुलांमध्ये ऑटिझम हा आजार आपण विचारात घेऊ शकतो. ऑटिझम या आजाराचं निदान कसं केलं जातं? ऑटिझमचं निदान पालकांच्या, नातेवाईकांच्या त्यांच्यावरचे जे मुलाच्या वागण्यातले जे बदल असतात किंवा त्यांचे जे ऑब्झर्वेशन असतात, ह्याच्यावरच पूर्णपणे केलं जातं. खरोखर आमच्याकडे बऱ्याच वेळा रुग्ण येतात ना, ते खूप मोठी फाईल घेऊन येतात, की त्या मुलांचं ऑडिओमेट्री, बेरा, सीटी स्कॅन, एम-आर-आय अशा खूप चाचण्या केलेल्या असतात आणि ह्या खरंच चाचण्यांमध्ये खरंच काही निष्पन्न होत नाही. ऑटिझमचं निदान हे त्याच्यावरच्या निरीक्षणांवरच आपण खात्रीशीर करू शकतो आणि त्याच्यावरच त्याचं निदान होतं. यासाठी अशा कुठल्याही रक्तातल्या किंवा मेंदूच्या खास तपासण्या करायची काही गरज नसते. तज्ञ डॉक्टर त्या मुलाच्या वागण्यातील बदल आणि वागण्यातल्या सवयी ह्याच्यावर ऑटिझमचं निदान हे व्यवस्थितपणे करू शकतात. बऱ्याच वेळेला पालक विचारतात, की आमच्या मुलाला ऑटिझम का झालं? आता आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली, तर आमचा पहिला मुलगा एकदम नॉर्मल आहे आणि माझ्या दुसऱ्याच मुलाला ऑटिझम का व्हावं? तर बऱ्याच वेळेला ऑटिझम म्हणजे दोन्ही हेल्दी पॅरेंट्स असताना एक मुलगा ऑटिझमचा असतो आणि दुसरा पूर्ण नॉर्मल असतो. असं का होतं? तर दोन्ही मुलांच्या प्रेग्नन्सीच्या वेळी घरातल्या वातावरणामध्ये जो काय बदल असतो, त्याच्यामुळे जो काय मातेच्या मनावर आघात किंवा परिणाम होतो, त्याच्यामुळे ऑटिझम सारखा आजार जेनेटिक म्युटेशनमुळे म्हणजेच जनुकातील परिवर्तनांमुळे होतो. बऱ्याच वेळेला ज्या पालकांना उशिरा लग्न होतं किंवा काही कारणाने मुलं उशिरा होतात, म्हणजे ज्या पालकांचं वय थोडंसं वाढलेलं असतं, म्हणजे उशिरा मुलं झाल्यानंतर त्या पालकांच्या मुलामध्ये, त्या जन्मणाऱ्या मुलामध्ये ऑटिझमचे थोडेसे जास्त धोका असतो. त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये जर त्या बाळाच्या आईला जर काही सायकॅट्रिक औषधं म्हणजे मानसिक आजाराची औषधं काही चालू असतील, तरी अशा मातांमध्ये त्या मुलांना ऑटिझम सारखा आजार होऊ शकतो. म्हणजे तसं पाहिलं तर ऑटिझमचं कारण हे ज्ञात नाही, तरी पण तो जेनेटिक म्युटेशनमुळे म्हणजेच जनुकातील परिवर्तनामुळे होणारा एक मेंदूतील बिघाडाचा आजार आहे. होमिओपॅथीने ऑटिझमवर कशा प्रकारे उपचार केले जातात? तर होमिओपॅथीने कोणत्याही आजारावर उपचार करताना त्या आजाराचे मूळ कारण हे शोधलं जातं. एकाच पालकांची 2 मुलं असतील, एक मूल हे पूर्ण नॉर्मल असतं किंवा हेल्दी असतं, तर दुसरं ऑटिस्टिक असतं. हे कशामुळे होतो ह्याचा शोध क्लासिकल होमिओपॅथीने प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स घेत असतात. ह्याचा शोध घेताना त्या मातेची 9 महिन्यांमध्ये असणारी मेंटल कंडिशन ही कन्सिडर केली जाते. ते बाळ पोटात असताना घरातील वातावरण कसं होतं, त्या मातेचे घरातील सर्व सदस्यांसोबत नातेसंबंध कसे होते, म्हणजे दोन्ही बाजूला सासरी पण आणि तिच्या माहेरी पण, त्याचसोबत तिच्या मित्रमैत्रिणींसोबत, शेजाऱ्यांसोबत किंवा बाकी कामाच्या ठिकाणी बाकीच्यांसोबत संबंध कसे होते, तिथे तिला कुठे स्ट्रेस येत होता, त्या ताणतणावाला ती कशा प्रकारे सामोरी जात होती. त्या 9 महिन्यांमध्ये त्या मातेने सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा करून घेतला होता आणि तिला व्यक्त व्हायचं होतं पण व्यक्त झाली नव्हती. स्वतःला बाकीच्यांपासून कट ऑफ किंवा अलिप्त करण्याचा निर्णय त्या मातेने घेतला होता. हे सगळं शोधलं जातं. हे सगळं विचारात घेऊन त्या ऑटिस्टिक मुलाचा मूळचा स्वभाव म्हणजे त्याचा बेसिक नेचर आणि त्या 9 महिन्यांमध्ये असणारी आईची विचारधारणा किंवा आईची मेंटल कंडिशन हे सगळं कन्सिडर करून त्याच्याप्रमाणे होमिओपॅथिक औषधाची निवड केली जाते. आणि ऑटिस्टिक मूल जन्माला यायला त्या आईचा किंवा वडिलांचा काहीच दोष नसून सराउंडिंग
एन्व्हायरमेंट म्हणजेच सभोवतालचे वातावरण कसे होते हे समजणे गरजेचे आहे. पालकांनी त्यांच्या मूल ऑटिस्टिक जन्माला आहे हे लवकरात लवकर एक्सेप्ट करून त्याच्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट घेतली तर ते मूल लवकरच सुधारू शकतं आणि नॉर्मल लाईफ जगू शकतं. सध्या ऑटिझम कशामुळे वाढत आहे तर ऑटिझम आधी सुद्धा बऱ्यापैकी होतं, पण आजकाल त्याचं डायग्नोसिस वाढतंय. डायग्नोसिस वाढले कारण की ह्याचा सोशल अवेअरनेस बऱ्यापैकी आहे. टीचर्स आणि पेरेंट्स यांच्या सजगतेमुळे ते सिम्पटम्स लवकर कॅच करू शकतात आणि त्यामुळे लवकर डायग्नोसिस होतंय. कोविड नंतर आपण बघितलं तर ऑटिझमचं प्रमाण जास्त झालंय असं दिसून येतंय. ह्याचं कारण असं की कोविडमध्ये सगळ्या ज्या प्रेग्नंट बायका होत्या त्या कंटिन्यू घराच्या आतच होत्या. त्यांच्या बाहेरच्या वर्ल्डशी कम्युनिकेशन जास्त नव्हतं होत किंवा ते कट ऑफ झाल्या होत्या. तर होमिओपॅथीने आपण जेव्हा ट्रीटमेंट करतो तेव्हा कॉज शोधला जातो. तर हा एक बऱ्यापैकी इम्पॉर्टंट कॉज आहे ज्याच्यामुळे कोविड नंतर आपल्याला ऑटिझम वाढताना दिसतंय. ऑटिझम पूर्णपणे बरा होऊ शकतो का? योग्य वयात योग्य वेळी त्याचं निदान झालं, योग्य ती ट्रीटमेंट दिली तर ऑटिझम नक्कीच बरा होऊ शकतो. होमिओपॅथिक औषधांसोबतच आपण त्याला ऑक्युपेशनल थेरपी किंवा स्पीच थेरपी ही कॉम्प्लिमेंटरी थेरपीज देऊ शकतो. पूर्वीचे काही सायंटिस्ट जसं की आयझॅक न्यूटन किंवा अल्बर्ट आइन्स्टाईन हे सुद्धा ऑटिस्टिकच होते, पण त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगले शोध लावले.